नमस्कार. सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी अपघाती निधन झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. भाजपचे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मान्य श्री बाळासाहेब वनमोरे साहेब व बेडगचे सरपंच उमेशभाऊ पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना बेडगचे सरपंच उमेशभाऊ पाटील म्हणाले, आज महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. आज सकाळी 9:15 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती दुःखद निधन झाले. खरोखरच दादा महाराष्ट्राचे दादाच होते. त्यांनी जनसामान्यामध्ये एक वेगळी ओळख दादांनी निर्माण केली होती. बारामतीमध्ये आणि अखंड महाराष्ट्रामध्ये पवार घराणं, त्यामध्ये अजितदादा पवार हे शासकीय यंत्रणेवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची चांगली पकड म्हणून दादांची खास महाराष्ट्रामध्ये ओळख होती. ज्यांनी जनसामान्यामध्ये खूप मोठं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं काम आजपर्यंत दादांनी 30 वर्ष झालं राजकारणामध्ये एक वेगळी ओळख आणि वेगळं काम त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी केलेलं होतं. आणि असा एवढा महाराष्ट्राचा मोठा नेता अचानक आपल्यातून निघून जातो, एक खूप मोठी वाईट घटना आज सकाळी घडली. आणि महाराष्ट्र दादांच्या जाण्यानं आज पोरका झाला. आणि ही महाराष्ट्राची पोकळी न भरून निघणारी ही पोकळी आहे. आणि आम्ही बेडग ग्रामपंचायतच्या वतीनं आमचा बेडग जिल्हा परिषद गट सर्व उमेदवार सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी आज दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टी बेडग जिल्हा परिषद गट यांचा प्रचारचा शुभारंभ आणि बैठक आज बेडग गटाची होती. आज अचानक सकाळी ही घटना दुःखद घटना आमच्या कानावर आली. त्यामुळे आज सर्वच प्रचार यंत्रणा सगळंच कार्यक्रम आम्ही रद्द केलेले आहेत. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब वनमोरे म्हणाले, दुःखद घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या कानावर पडली आणि अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला. आज जे महाराष्ट्राचे आपले अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. खरं तर असं अकाली निधन झाल्यामुळं महाराष्ट्रावरचा एक अत्यंत मोठा खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचाच दादा आज आपल्या महाराष्ट्रातून निघून गेला. हा महाराष्ट्रामध्ये असा नेता होणार नाही अशी परिस्थिती आहे. खमक्या नेता म्हणून त्याची आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ओळख होती. पण आज आपल्यातून ते निघून गेले. खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही सांगली जिल्हा बँकेचा एक डायरेक्टर म्हणून आणि या बेडग जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व ग्रामस्थ त्यांच्या वतीने आणि मल्लेवाडी, नरवा, विजयनगर आणि बेडग या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, इथल्या शेतकऱ्यांच्या वतीने, सर्व माता भगिनींच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. डोंगर कोसळलेला आहे महाराष्ट्रावर, हा कुटुंबाचा म्हणजे एक मोठा डोंगर कोसळलेला आहे. त्याच्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी ही मी प्रार्थना करतो. यावेळी बेडग, नरवाड, मल्लेवाडी व विजयनगर येथील भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.